2001 पूर्वीचा तालिबान आणि आत्ताचा तालिबान यात फरक असल्याचा दावा केला जातोय। विशेषतः पाकिस्तान आणि चीनकडून तालिबान्यांची पाठराखण केली जाते। तालिबाननं गेल्या काही वर्षात आपली रणनीती बदलली आहे। विरोधात असलेल्या जमातींचा पाठिंबा मिळवण्याचा तालिबानकडून प्रयत्न सुरू आहे। पण तालिबान्यांच्या या प्रयत्नांना यश मिळू शकेल का, या प्रश्नाचं उत्तर शोधणारा आमचा हा खास रिपोर्ट। अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी सामान्य नागरिकांवर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली आहे। अफगाणिस्तानमध्ये त्यांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे। तालिबान्यांच्या भीतीनं हजारो लोक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत। काबूल विमानतळावरची ही गर्दी त्याची साक्ष देणारी आहे। लोक देश सोडून जाण्यासाठी अगतिक झालेले आहेत। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून लोक काबूल विमानतळाच्या आवारात प्रवेश मिळेल या आशेनं विमानतळाबाहेर ठाण मांडून आहेत। एकीकडे तालिबानी राजवटीच्या पार्श्वभूमीवर अफगाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय, तर दुसरीकडे तालिबान्यांनी सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत। पूर्वीच्या तुलनेत तालिबान बदलला असल्याचा दावा त्यांच्या प्रतिनिधींकडून नुकताच पत्रकार परिषदेत करण्यात आलेला होता। तालिबान्यांचा हा दावा खरा आहे का? गेल्या वर्षातल्या तालिबान्यांच्या रणनीतीवर नजर टाकल्यास तुम्हाला त्याचा सहज अंदाज लावता येऊ शकेल। तालिबानचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात। ते जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की यावेळेला ते कमी उग्रवादी असतील आणि अफगाणिस्तानमधल्या ज्या जाती जमाती आहेत त्यांना घेऊन सरकार प्रस्थापित करतील। परंतु आपण जर काही घटना बघितल्या तर त्यांनी हजारांना मारायला सुरुवात केलेली आहे। त्यांनी ज्यांनी अमेरिकेला मदत केली त्यांना मारायला सुरुवात केलेली आहे। 2 दशकांपूर्वीच्या तालिबानच्या तुलनेत आत्ताचा तालिबान बदलला असल्याचा दावा केला जात आहे। तालिबान्यांचा कैवार घेणाऱ्या पाकिस्तान आणि चीनकडून तसा दावा केला जात आहे। मात्र तालिबानी आजही आपल्या कट्टरवादी विचारधारेला चिकटून असल्याचंच जाणकारांचं म्हणणं आहे। गेल्या 20 वर्षात अमेरिकेनं त्यांची पाळंमुळं उखडून टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यात अमेरिकेला यश आलं नाही। दोहा करारानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर भूमिगत झालेले तालिबानी पुन्हा अफगाणिस्तानची सत्ता काबीज करण्यासाठी एकवटले आणि बघता बघता त्यांनी काबूलवर ताबा मिळवला। तालिबान्यांनी गेल्या 2 दशकात आपली रणनीती बदलली असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। तालिबानच्या आत इतर गटांचा एकमेकाशी असलेला हिंसाचार हा चालूच राहतो, कारण तालिबान्यांना स्वतः एकट्याला राज्य करायची इच्छा असते आणि इतर जे गट आहेत, मग ते उझबेकी असो की हजारा असो की ताजिकी असो की इतर असो, त्यांना ते राज्य करू देत नाहीत। तालिबान्यांचं कमांड आणि कंट्रोल हे त्यांच्या कट्टरवादी विचारधारेभोवती फिरत असल्याचं पाहायला मिळतंय। अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा सत्ता काबीज केल्यानंतर त्याची प्रचिती जगाला आलेली आहे। आज अफगाणिस्तानमध्ये जो हलकल्लोळ उडालाय त्याला हेच तालिबानी कारणीभूत आहेत। तालिबान्यांनी भलेही कतारमध्ये आपलं कार्यालय थाटलेलं असलं तरी तिथं सगळे निर्णय घेतले जात नसल्याचं आता लपून राहिलेलं नाही। सगळे निर्णय हे तालिबानचा मुख्य कमांडर मुल्ला हिब्तुल्लाह अखुंदजादा मार्फत घेतले जातात। त्यासाठी तो आपल्या 3 उपकमांडर्सचा सल्ला घेत असतो। यामध्ये मुल्ला अब्दुल घनी बरादर, मुल्ला याकूब आणि सिराजुद्दीन हक्कानी या तिघांचा समावेश आहे। मुल्ला याकूब आणि सिराजुद्दीन या दोघांवर विविध भागात तालिबानी गव्हर्नर्सची नियुक्ती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे।
गेल्या काही वर्षात तालिबान्यांनी इतर जमातीच्या गटांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचं पाहायला मिळत आहे. एकेकाळी तालिबानमध्ये केवळ पठाणांचा भरणा होता, मात्र आता त्यांनी इतर जमातींनाही आपल्यात सामील करून घेतलंय. पश्तू जमातीचं वर्चस्व नसलेल्या भागातही आता तालिबाननं आपली पाळंमुळं घट्ट रोवलेली आहेत. विशेषतः हजरा, तजाकिस्तानी, उझबेकिस्तानी आणि तुर्कमेनिस्तान्यांची तालिबानमध्ये भरती करण्यात आलेली आहे. तालिबाननं त्यापैकी काहींना महत्वाच्या पदांवरही बसवलेलं आहे. हजारा आणि तालिबान दरम्यानच्या संघर्षाला मोठा इतिहास आहे. 90च्या दशकात या दोन्ही जमातींमध्ये मोठा रक्तरंजित संघर्ष झालेला होता. तर 3000 तालिबानी जे मारले गेले होते, जे कैदेमध्ये होते मझारे शरीफच्या, ते हजारांनी मारले. ते त्याच्यामध्ये पूर्ण सत्य नव्हतं, त्यांना इतरांनी मारलं होतं. परंतु त्यामुळे हजारांच्या विरुद्ध खूप राग झाला आणि त्याच्यानंतर हजारांची अक्षरशः म्हणजे मॅसाकर करण्यात आला. 8 ऑगस्ट 1998ला तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या मजार-ए शरीफवर हल्ला केलेला होता. हा प्रदेश हजारा बहुल परिसर म्हणून ओळखला जातो. तालिबान्यांनी मजार-ए शरीफवर कब्जा करताच त्यांनी हजारा नागरिकांची कत्तल सुरू केली होती. समोर दिसेल त्याला तालिबानी गोळ्या घालून ठार करत होते. अनेक दिवस हा रक्तरंजित संघर्ष सुरू होता. तालिबान्यांनी हजारा जमातीच्या नागरिकांना ठार केलं होतं. तो संघर्ष आजही हजारा जमातीचे लोक विसरलेले नाहीत आणि त्यामुळेच तालिबानच्या सत्तेतही हजारा जमातीनं तालिबानच्या सरकारला विरोध केलेला होता. पण आता तालिबाननं हजारा जमातीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या वर्षी तालिबाननं हजारा जमातीच्या मौलवी महदीची गव्हर्नर म्हणून नियुक्ती केलेली आहे. या मौलवीमुळेच यावेळी तालिबानला सहजासहजी अफगाणिस्तानवर ताबा मिळवता आलेला आहे. सुन्नी जे पश्तुनी आहेत त्यांचा नेहमीच या हजारांच्या विरुद्ध काहीतरी कारण करून विरोध असतो. तर म्हणून मौलवी मेहंदीला गव्हर्नर केलं आहे. तर बघूया येणाऱ्या दिवसामध्ये काय होतं, त्यांची वागणूक हजारांच्या बरोबर सुधारते की नाही. परंतु सध्या तरी ते डिफिकल्ट दिसतं आहे. हजारा, पश्तू, तजाकिस्तानी, उझबेकिस्तानी आणि तुर्कमेनिस्तानी जमातीला तालिबानमध्ये सहभागी करून घेत आपली ताकद वाढवण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे. खरं तर यातील काही जमातींनी आजवर तालिबान विरोधात मोठा संघर्ष केलाय. मात्र आता तालिबाननं स्थानिकांचा विरोध होऊ नये याची पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे. अफगाणिस्तानमधल्या या जमातींचा विरोध कमी करण्यासाठी त्यांची भरती करण्यात आलेली आहे. तसंच तालिबाननं त्यापैकी काहींना महत्वाच्या पदांवरही बसवलंय. अहमद मसूद हा आता त्यांच्या विरुद्ध लढाई करण्याकरता तयार होतो आहे आणि श्री साले जे अफगाणिस्तानचे व्हाईस प्रेसिडेंट होते ते त्याला नेतृत्व देत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा नॉर्दर्न अलायन्स हे सुरू होणार आहे आणि त्यांना इतरांची मदत मिळू शकते. तालिबान आणि कुख्यात दहशतवादी संघटना ISIS यांच्यात बिनसलं असल्याचं काही जाणकारांचं म्हणणं आहे. तालिबान्यांनी ISISला अफगाणिस्तानमधनं पिटाळून लावल्याचा दावाही केला जात आहे. मात्र गेल्या काही वर्षातल्या तालिबानच्या कारवाया पाहता त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. तालिबान्यांनी अनेक निरपराध अफगाणी नागरिकांचा बळी घेतलाय. आयसिसच्या नावाखाली तालिबानच्या हाताखाली काम करायच्या ऐवजी त्यांनी आता आयसिस करता काम करायला सुरुवात केली आहे आणि अनेक प्रांतामध्ये त्यांचं वर्चस्व हे वाढत आहे आणि ते सुद्धा सत्तेमध्ये भागीदार व्हायला मागत आहेत. तालिबान त्यांना सत्तेमध्ये सामील करेल का हे येणारा काळ सांगेल, परंतु त्यांना फारसं सामील केलं जाणार नाही. तालिबाननं गेल्या काही वर्षात अफगाणिस्तानमधल्या विविध स्थानिक जमातींची जुळवून घेण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी त्यांनी आपली कट्टर विचारधारा सोडलेली नाही. अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय. त्यामुळे आगामी काळात हे विविध गट कोणती भूमिका घेतात यावर बरंच काही अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अफगाणिस्तानमधल्या या खास रिपोर्टसह आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची, पण ब्रेक नंतर
पंजशीर खोऱ्यात नेमकं काय सुरू आहे या संदर्भातला खास रिपोर्ट बघायचा आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत राहा न्यूज 18 लोकमत. नंतर आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून इराणच्या सीमेलगत असलेल्या हैरातपर्यंत हाहाकार उडालाय. रस्त्यावर तालिबान्यांची दहशत बघायला मिळतेय. महिलांच्या जीवाला घोर लागलाय. पण काबूलपासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजशीर खोऱ्यातील परिस्थिती मात्र सामान्य आहे. इथे कुणालाच तालिबान्यांची भीती नाहीये, कारण हा तालिबानी विरोधकांचा अभेद्य असा किल्ला मानला जातो. इथे तालिबान विरोधात युद्धाची तयारी देखील सुरू आहे. बघूयात यावरीलच हा खास रिपोर्ट. तालिबान विरोधात रणशिंग. Arm up and defend our country against them. पंजशेर खोऱ्यात तालिबानची कोंडी. काबूलजवळ तालिबानचा काळ. अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर झालेलं असलं तरी नॉर्दर्न अलायन्सचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या काळ पंजशेरमध्ये शांतता पाहायला मिळते. काबूलपासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर पंजशीर खोरं असून तिथल्या नागरिकांना तालिबान्यांची जराही भीती नाही. तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतरही कुणी पंजशेर खोरं सोडून पळालं नाही. कुणीही तालिबान्यांपासून लपण्याचा प्रयत्न केला नाही. उलट पंजशेर खोऱ्यात बरादर ब्रिगेड अर्थात तालिबानी ब्रिगेड विरोधात लढाईची तयारी केली जाते. नॉर्दर्न अलायन्सचे सैनिक तालिबान विरुद्धच्या लढाईचा सराव करतायत, कारण नॉर्दर्न अलायन्सचा नेता अहमद मसूदने तालिबान विरोधात युद्धाची घोषणा केली आहे. If the peace, which unfortunately in the past experience that we had with the other side, it was always used just to fuel the war machine. If once again this peace process and this peace opportunity has been used for such reasons, then the people are ready to pick up arms to defend themselves one more time. The North is ready to fight the Taliban. Not the North, the whole Afghanistan. The whole of Afghanistan. अफगाणिस्तानात 34 प्रांत असून तालिबानला पंजशेर खोऱ्यावर कब्जा करता आला नव्हता. यावरून पंजशेर खोऱ्याचं भौगोलिक महत्त्व तुमच्या लक्षात आलंच असेल. तालिबानला आजवर या खोऱ्यात आपला झेंडा फडकवता आला नाही. 70 आणि 80च्या दशकात सोव्हिएत संघानेही पंजशेर खोऱ्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनाही हात हलवत परत जावं लागलं होतं. तालिबानला पंजशेर खोऱ्यातून आव्हान दिलं जाण्याची शक्यता रशियाने देखील व्यक्त केली आहे. पंजशेर खोऱ्यात नॉर्दर्न अलायन्सचे जवान युद्ध सराव करत असून त्यांना आता अफगाणिस्तानच्या सैन्यातील जवानांची साथ मिळाली आहे. अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचा कार्यकारी राष्ट्रपती म्हणून घोषित केलं असून सध्या सालेह पंजशेर खोऱ्यात आश्रयाला आहेत. अमरुल्लाह सालेह हे नॉर्दर्न अलायन्सला बळ देण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ जरा निरखून पहा. एक योद्धा काटेरी झुडपाची पाने खात असल्याचं पाहायला मिळतंय. ही व्यक्ती नॉर्दर्न अलायन्सचा लढवय्या आहे, पण तो काटेरी झुडूप का खातोय? त्यामागचं कारण ऐकून तालिबान्यांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्याकडूनच ऐका. पंजशेर खोऱ्यात नॉर्दर्न अलायन्सचे लढवय्ये तालिबान्यांना धूळ चारण्यासाठी सज्ज झालेत. नॉर्दर्न अलायन्सच्या नेत्यांसोबत आता अफगाणिस्तान सरकारमधील काही बड्या नेत्यांनी तालिबान विरोधात एकजूट केली आहे. या छायाचित्रात नॉर्दर्न अलायन्सचा नेता अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह दिसतायत. तालिबान विरोधात सशस्त्र बंड करण्यासाठी या दोघांनी एक योजना आखली होती. तसंच दोन्ही गटांना एकत्र करण्यासाठी त्यांनी एक रोडमॅप तयार केला होता, आणि हे त्याच बैठकीचं छायाचित्र आहे. पंजशीर वैली अपने आप में यूनिक रही है कि कभी भी किसी भी टाइम ना तो तालिबान या किसी भी फॉरेन पावर के अंडर नहीं आ पाई. सभी इवन सोवियत और यूएस ने भी उधर जाने की कोशिश नहीं करी. तालिबान का दबदबा वहाँ बिल्कुल नहीं आ पाया, क्योंकि वैली जो है वो अपने आप में एक ऐसा फोर्ट्रेस है अपनी जोग्राफिकल लोकेशन की वजह से कि वो अपने आप को एक अलग तरीके से डिफेंड कर पाती है. तालिबान का असर वहाँ नहीं आने देती है. अमरुल्लाह सालेह आणि नॉर्दर्न अलायन्सचा नेता अहमद मसूद यांनी एकत्र येत तालिबान्यांना आव्हान देण्याचा निश्चय केला.
लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट होईल. मात्र इकडे अहमद मसूदनं संभावित युद्धाची तयारी सुरू केली आहे. अहमद मसूदने अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सकडे मदत मागितली आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याचा दावा अहमद मसूदनं केला. अहमद मसूदला साथ देण्यासाठी आलेल्या इतर गटाने सोबत शस्त्रास्त्र आणली आहेत. अशात अमेरिका आणि अन्य देशांनी नॉर्दर्न अलायन्सला मदत दिल्यास तालिबानला चोख प्रत्युत्तर देणं शक्य होणार आहे. न्यूज 18 लोकमतने पंजशेरमधील अहमद मसूदच्या मित्राशी बातचीत केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंजशेरमध्ये जवळपास 20,000 जुने सैनिक दाखल झालेले आहेत. त्यांनी आपल्या वाहनातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणली आहेत. एवढंच नव्हे तर नॉर्दर्न अलायन्सने 15,000 सामान्य नागरिकांना शस्त्र देऊ केली आहेत. فعلا امروی امیر صاحب احمد مسعود چقدر نفر است، چقدر قماندان است، چقدر تحت حمایت میکنن نور امرویش هستند؟ امروی احمد شاپور جان تقریبا یک 20-25 هزار زمین کماندوها و اردو ملی و پلیس. یہ بول رہے کہ تقریبا 20,000 تو جو پولیس تھا، کمانڈو تھا، آرمی تھا، جو نیئر بائی پروونس طالبان نے ٹیک اوور کیا، وہ سارے لوگ اپنے ویپنز، اپنے گاڑی سب کچھ کے ساتھ پنجشیر میں آیا ہے اور وہ احمد مسعود کے ساتھ میں ہے، اس کو سپورٹ کر रहे हैं. तालिबान्यांना आव्हान देणारा अहमद मसूद कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अहमद मसूदकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात लढवय्ये कुठून आले आणि त्याने तालिबान्यांना आव्हान का दिलं? या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, अहमद शाह मसूद. पंजशेरचा वाघ अशी अहमद शाह मसूदची ओळख होती. अहमद मसूद हा त्या अहमद शहाचा मुलगा आहे. अहमद शाह मसूद हे अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री होते. त्यांनी नॉर्दर्न अलायन्सचं नेतृत्व केलं होतं. सुरुवातीला या अलायन्समध्ये केवळ तजाकी नागरिक होते, पण पुढच्या काळात यामध्ये अन्य जमाती आणि कबिल्यातील लोक सहभागी झाले. अहमद शाह मसूदने नेहमीच तालिबान आणि अल कायदाला विरोध केलाय. अहमद शाह मसूद यांनी पंजशेर खोऱ्यात दहशतवाद्यांना शिरकाव करू दिला नाही. पण अमेरिकेतील 9/11 हल्ल्याच्या 2 दिवस आधी तालिबानने आत्मघातकी हल्ल्यात अहमद शाह मसूद यांची हत्या घडवून आणली. अहमद शाह मसूदची हत्या झाली त्यावेळी त्यांचा मुलगा अहमद मसूद अवघ्या 12 वर्षांचा होता. तेव्हाच त्यानं तालिबानला अफगाणिस्तानमधून हद्दपार करण्याची शपथ घेतली. फर्क जो आएगा वो इस बात पर आएगा कि शाह मसूद जो थे वो अपने आप में गुरिल्ला वॉरफेयर के एक्सपर्ट थे. उनका बेटा इस समय पॉपुलरिस्टिक यूएस का साथ मांग रहा है अपने देश को आज़ाद करने के लिए. सो उनकी अपील के हिसाब से दोनों का सबसे बड़ा फ़र्क ये है कि एक बाप जो रशियन ऑक्यूपेशन के खिलाफ लड़ा था, उसका बेटा आज उससे फ़र्क यूएस का साथ चलने के लिए तैयार है अफ़गानिस्तान की आज़ादी के लिए. 18 ऑगस्टला पंजशेर खोऱ्यात नॉर्दर्न अलायन्सचा ध्वज फडकला होता. 2001 नंतर प्रथमच नॉर्दर्न अलायन्सनं ध्वजारोहण केलं. पंजशेर खोऱ्यातून तालिबान विरोधातील लढाईला सुरुवात होणार असल्याचं यावरून स्पष्ट झालंय. 7 जिल्ह्यांच्या पंजशेर प्रांतातील 512 गावांमध्ये वीज आणि पाणी पुरवठा खंडित आहे. रोज काही तास जनरेटर चालवलं जातं. पंजशेरच्या भूगर्भात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती असून त्याचं उत्खनन केल्यास या परिसराचा वेगानं विकास होणार आहे. पंजशेर खोऱ्यात तालिबान विरोधात लढाईची तयारी करण्यात आली आहे. नॉर्दर्न अलायन्सच्या लढवयांनी सराव सुरू केलाय. त्यामुळे बिरादर ब्रिगेडला पंजशेर खोऱ्याची भीती वाटू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अफगाणिस्तानातल्या पंजशीर खोऱ्यातल्या स्पेशल रिपोर्टसह आमच्या लोकमत विशेष या खास कार्यक्रमात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.